नमस्कार, मी शुभदा. मयूर फूड्स कुक्ड विथ केअर मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. थंडीचे दिवस आहेत. थंडी असो किंवा पावसाळा असो किंवा उन्हाळा असो, काही पदार्थ जे असतात ते आपल्याला नेहमी खावेसे वाटतात. शक्यतो आपण संध्याकाळी जे इव्हिनिंग स्नॅक्स म्हणतो त्यावेळेला खूप इच्छा होते असे चमचमीत पदार्थ खायची. तर चमचमीत पदार्थामध्ये आपण कचोरी आली, समोसे आले, हे असे पदार्थ खरंच सगळ्यांना खूप आवडतात. पण मैद्याची पारी असल्यामुळे किंवा त्याच्यात मैदा असल्यामुळे आपण थोडंसं खायला घाबरतो. पण आज मी तुम्हाला अशी कचोरी दाखवणार आहे, मिलेट्सची कचोरी, की ती तुम्ही नक्की खाऊ शकता. चला तर मग बघूया आपण या मिलेट्सच्या कचोरीला काय साहित्य लागतं ते. इथे आपण घेतलेलं आहे सोरगम मिलेटचं पीठ, त्यानंतर उकडून कुस्करून घेतलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा, मुगाची डाळ ही मी 2 तास भिजवली होती आणि त्यानंतर मिक्सरमध्ये अशी बारीक वाटून घेतलेली आहे. इथे आहे धने, जिरे आणि बडीशोपचा असा थोडंसं भरड केलेली आहे मी. त्यानंतर आहे आपला आलं आणि मिरचीचा ठेचा किंवा खरडा म्हणूया, गरम मसाला आणि हा आहे आपला किचन किंग मसाला, तिखट, हळद, मीठ, त्यानंतर एक कोथिंबीर आहे आपली आणि थोडंसं कोमट पाणी मी घेतलेलं आहे तळणीसाठी तेल. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग आता हे जे आपलं मिलेटचे पीठ आहे हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते. याच्यामध्ये आपण थोडंसं घालणार आहे चवीपुरतं मीठ आणि वरची पारी छान थोडी टेस्टी व्हावी म्हणून याच्यामध्ये मी घालते थोडंसं तिखट. हे एकदा सगळं मिक्स करून घेऊया आपण आणि थोडीशी हळद घालते म्हणजे रंग छान येईल. हे सगळं असं कोरडे जे जिन्नस आहे हे सगळे मिक्स करून घ्यायचे आणि आता मी हे थोडंसं कोमट पाणी आहे याने मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवणार आहे. आता आपलं हे पीठ जे आहे हे खूप छान असं भिजवून झालेलं आहे. थोडं थोडं पाण्याने आपण भिजवले. आता आपण हे साधारणतः 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देऊ एका भांड्यामध्ये. आता आपण हे जे वाटलेली मूगडाळ आहे ही वाटलेली मूगडाळ आपण याच्यामध्ये घालणार आहे. थोडं तेल कोमट झालेलं आहे, याच्यामध्ये आपण ही वाटलेली मूगडाळ घालून घेऊया आणि ही छान अशी परतून घ्यायची. याच्यामध्ये तुम्ही हरभरा डाळ पण घालू शकता, पण आपलं मिलेट्सचं आहे म्हणून मी आपली हेल्दी अशी मूग डाळ घेतलेली आहे बारीक करून. तुम्ही इथे हिरव्या मुगाची जी डाळ असते किंवा हिरवे मूग बारीक करून घातले तरी काहीच हरकत नाही. ती जी डाळ मगाशी मी परतवून घेतली होती ती आता मी परतलेली डाळ या भांड्यामध्ये काढलेली आहे एका आणि थंड करून घेतली आहे. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत बटाटा जो आपण उकडून घेतलेला आहे तो. आपण ह्याचं सारण बनवतोय कचोरीचं. हा आपण बटाटा घातलेला आहे. त्यानंतर आपण घालणार आहे कांदा. तुम्हाला जर कांदा परतून घालायचा असेल तरी तुम्ही घालू शकता, पण कच्च्या कांद्याची टेस्ट जी आहे ती खूप छान लागते म्हणून मी कच्चा कांदा घालते. त्यानंतर आपण घालतो आहे थोडंसं आलं मिरचीचा ठेचा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तो कमी जास्त करू शकता. त्यानंतर थोडंसं तिखट कारण आपण मिरची घातलेली आहे, थोडीशी हळद, त्यानंतर गरम मसाला आणि किचन किंग मसाला हे दोन्ही मसाले घालणारे आपण. आणि ही आहे धने, जिरे आणि बडीशोप याची अशी भरड केलेली आहे. आधी मी हे सगळे जिन्नस सगळे असे मिक्स करून घेते. हे सगळं मी आता असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता घालते मी थोडंसं चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर.
आता मी हे सगळं सारण जे आहे हे हाताने एकसारखं करून घेते. चला तर मग आपलं हे पीठ छान रेस्ट करून घेतलेलं आहे आपण. आता आपण एक छोटासा गोळा घेतोय त्याच्यामध्ये आणि आपण हा असा लाटून घेणार आहे. तुम्ही लाटू शकता किंवा हाताने केलं तरी काहीच हरकत नाही. थोडंसं याला चिरा जातात कारण ग्लुटेन फ्री आहे, त्यामुळे थोडीशी आपली मैद्याची जशी पारी होते तशी ती होणार नाही. लाटून साईडनी जरी तुम्ही घेतली तरी ती पातळ पातळ होऊ शकते. हे पहा मी अशी लाटून घेतलेली आहे. आता मी याच्यामध्ये सारण भरते. सारणाचा एक असा गोळा घ्यायचा आणि याच्यामध्ये असा ठेवून द्यायचा. आपण मोदकाला जसं करतो तसं आपण साईडनी अशा कळ्या करत जायचं त्याच्या. हे पहा आणि वरचं जे आहे ते बंद करून घ्यायचं. आणि आपल्या पंजानी त्याला थोडंसं असं कडा दाबून घ्यायच्या. मध्ये थोडंसं जाड राहिलं तरी काही हरकत नाही आहे. हे पहा आपली छानशी कचोरी तयार झाली. मी इथं तेल तापत ठेवलेलं आहे, पण ह्या ज्या कचोऱ्या आहेत या साधारणतः मंद आचेवरती आपण तळणार आहे. तेल तापलेलं आहे. आता आपण ह्याच्यात ही कचोरी सोडूया. हे आणि एका बाजूनी आपली थोडीशी लालसर होईपर्यंत त्याला हात नाही लावायचा. आपण पलटणार नाही आहोत, फक्त वरच्या साईडनी आपण थोडंसं तेल असं बाजूबाजूनी असं घालणार आहे. आणि अगदी मंद आचेवरती ही तळायची आहे, म्हणजे अशी खमंग होते आणि छान लागते. दुसरी करते. एक छोटीशी पारी करून घेतली आहे मी. आता याच्यामध्ये मी सारण भरते. आणि असं वरती असं मोदक करतो आपण तसं करून घ्यायचं आणि बंद करायचं ते. तुम्हाला जर असं जमत नसेल तर मी दुसरा पण एक प्रकाराने कशी करायची ते पण दाखवते. हे पहा इथे दुसरी पद्धत एक मी दाखवते. इथे मी छोट्या छोट्याशा अशा पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरती असं थोडंसं सारण लावते आहे आणि हे असं दाबून घ्यायचं सगळीकडून. हे पहा या पद्धतीने पण तुम्ही केली तरी काहीच हरकत नाही आहे. जर तुम्हाला पहिल्या पद्धतीने नसेल जमत तर तुम्ही या पद्धतीने केली तरी हरकत नाही आहे. आता आपण ही सगळीकडनं अशी बंद करून घेऊया आणि तेलामध्ये सोडूया. ही आपण केलेली आहे. जशी आपण 2 छोट्या छोट्या पुऱ्या लाटल्या होत्या त्याची ही छान कचोरी झालेली आहे. आता मी बाकीच्या ज्या कचोऱ्या आहेत त्या करून घेतल्या आहेत, त्या आता आपण तळून काढूया. फक्त तेलात सोडण्याच्या आधी थोड्याशा प्रेस करून सोडायच्या. साईडनी त्याच्या जर कडा वगैरे ज्या आहेत त्या थोड्याशा पातळ केल्या पाहिजे. ते आपण हाताने करू शकतो. अजून एक मी सोडते तेलामध्ये आणि अगदी मंद गॅसवरती आपण ह्या तळतोय. चला तर मग आत्ता आपली
सोरगम मिलेटची कचोरी रेडी झालेली आहे, तयार झालेली आहे आणि एवढी तळली आहे मी तरीसुद्धा हे पहा तेल अजिबात लागत नाही आहे, एकदम अशी कोरडी अशी झालेली आहे। याच्याबरोबर आपण केलेली आहे हिरवी मिरची आणि पुदिन्याची चटणी, सॉस आणि चिंचगुळाची चटणी, याच्याबरोबर तुम्ही सर्व करू शकता। तर अशा प्रकारे आपली तयार झालेली आहे सोरगम मिलेटची कचोरी। तुम्हाला जर माझी आजची कचोरीची रेसिपी आवडली असेल नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा। जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।